नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। ARTI शिष्यवृत्ती योजनेसाठी संस्था विकल्प म्हणजे क्लास निवडायचा विकल्प आता सुरू झालेला आहे। त्यांची नोटीस पण आलेली आहे। मग आता हा निवड कधीपर्यंत असणार आहे, कधीपासून सुरू झालेला आणि कधीपर्यंत असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे याची प्रॉपर नोटीस आलेली आहे। मी त्या सर्वांविषयी माहिती देतो, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। जर तुम्ही बघा इथं जर ARTI च्या वेबसाईटवर गेले ना मित्रांनो, बघा इथं नुकतीच नोटीस आलेली आहे। बघा, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन रिगार्डिंग काउन्सिलिंग प्रिफरन्स पोर्टल संदर्भात एक नवीन नोटीस जी आहे तर ते त्यांनी जाहीर केलेली आहे। नुकतीच 17 जानेवारीला जी आहे तर ती नोटीस आलेली, तर ती काय आहे तर ते पाहणार आहोत। आणि त्यासोबतच तुमची जर ARTI मार्फत राज्यसेवा MES कंबाईन IBPS पोलीस भरती यांच्यासाठी निवड झालेली असेल तर तिथं तुम्हाला एकच ऑप्शन चूज करायचंय, तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पसंतीक्रम पहिला देऊ शकतात। कारण की याच्यात तुम्हाला मिळणार आहे स्पेशल शिक्षक वर्ग, ज्यात महेश पाटील सर, यशवंत सोलाट सर, शशीन ढवळे सर असतील। त्याच्यानंतर महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शिक्षक टीम असणार आहे। त्यासोबतच मित्रांनो आप्पा आत्नुरे सरांचे संपूर्ण क्लास नोट्स, त्यांचं PYQचं पुस्तक, त्यानंतर महेश पाटील सरांचं मराठी इंग्रजीचं पुस्तक क्लास नोट्स आणि त्यांचं 0 एरर, तर एवढी सगळी क्लास नोट्स तुम्हाला मिळतील। ओके, त्यासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहेत मित्रांनो। म्हणूनच तुम्ही इग्नाइट अकॅडमीला पसंतीक्रम पहिला नक्कीच दिला पाहिजे। 17 जानेवारीला ही नोटीस आलेली, बघा महत्त्वाची सूचना आलेली आहे। बघा, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था RT मुंबई यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 अंतर्गत बघा राज्यसेवा, UPSC, त्याच्यानंतर IBPS पोलीस भरती, SSC कंबाईन यांच्यासाठी पोर्टल हे सुरू झालेले मित्रांनो। त्याच्यामध्ये त्यांना संस्था निवडायची 16 तारखेला सुरू झालं होतं, परंतु पोर्टल हे बंद पडलं होतं। मग आता यांनी नवीन तारीख दिलेली आहे की 17 जानेवारी पासून पोर्टल सुरू होईल आणि हे चालणार आहे 23 जानेवारी पर्यंत, म्हणजे कमी वेळच तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि या वेळेतच तुम्हाला इथं करायचे। आणि मेन लक्षात ठेवा, अर्जास कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, म्हणून कोणी असेल की 23 पर्यंत थांबतो व मुदतवाढ मिळेल आणि असं अजिबातच करू नका मित्रांनो। तुम्ही 23च्या आधीच तुम्हाला जी काही संस्था सिलेक्ट करायची तर ती संस्था तुम्ही इथं जी आहे तर ती सिलेक्ट करू शकतात मित्रांनो, ठीक आहे। हेच एक महत्त्वाचं होतं। 23 जानेवारी पर्यंत नोटीस आलेली आहे। जे काही उमेदवार सिलेक्ट झाले असतील तर तुम्ही एकदा तुमचं नाव चेक करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही संस्था जी आहे तर ती नक्की सिलेक्ट करू शकतात। इग्नाइट अकॅडमीला पसंतीक्रम पहिला तुम्ही नक्की देऊ शकतात। सोबत पुण्यामध्ये असाल तर पुण्याच्या सेंटरचा आपला हा नंबर आहे आणि छत्रपती संभाजीनगर सेंटरचा हा नंबर आहे। ज्यांची निवड झाली असेल त्यांना वाटत असेल की मला आणखी काही माहिती पाहिजे तर तुम्ही या नंबरला डायरेक्टली कॉल करून डायरेक्टली माहिती विचारू शकतात। सोबत गुगल फॉर्म दिलेला आहे तो पण तुम्ही भरू शकतात, म्हणजे ज्या माध्यमातून आमची टीम तुमच्यासोबत जे आहे तर ते संपर्क करू शकते। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।